नमस्कार, ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता तिसरी बुद्धिमत्ता पाहणार आहोत। तर बुद्धिमत्ता मधील आपला पहिला घटक आहे आकलन। पाहूया आपण त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते। आकलन, आता याच्यामध्ये आपल्याला काही सूचना सांगितलेल्या आहेत। त्या सूचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्याला जे परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात तर त्या प्रश्नामध्ये काही सूचना दिलेल्या असतात, तर आपल्याला त्या सूचनांवर विचार करून व्यवस्थित आपल्याला ते प्रश्न सोडवायचे आहेत, जेणेकरून आपले उत्तर बरोबर येईल। त्या प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला काही ना काही सूचना सांगितलेल्या असतात, आपल्याला त्याच्यावर विचार करून त्यानुसारच प्रश्न सोडवायचे आहेत। तर आपण पाहूया त्याच्यामध्ये आकलन म्हणजे प्रश्नामध्ये काही सूचना दिलेल्या असतात, त्या सूचनांचे पालन करणे व सूचना नीट समजून घेणे, प्रश्न वाचून त्यातील सूचनांचे पालन करणे व सूचना नीट लक्षपूर्वक वाचणे व उत्तर शोधणे महत्त्वाचे आहे। या घटकात पुढील पैकी सूचना दिलेल्या असतात। आता याच्यामध्ये सांगितलं आहे की प्रश्नामध्ये काही सूचना दिलेल्या असतात, तर आपल्याला व्यवस्थित त्या सूचनांचं पालन करायचंय, ते प्रश्न व्यवस्थित वाचायचे आहेत, आपल्याला त्याच्यावर विचार करायचा आहे की त्या प्रश्नामध्ये आपल्याला नेमके कुठल्या प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत, तर प्रश्न कसे सोडवायचे त्याच्याबद्दल त्या सूचना असतात। आपण आता त्याच्याबद्दल पाहूया। त्याच्या काही आपल्याला त्याच्यामध्ये नियम सांगितलेले आहेत, तर आपण ते नियम पाहूया, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल की सूचना नेमक्या कशा प्रकारच्या असतात प्रश्नामध्ये ते। आता त्यांनी सांगितलंय की काही प्रश्नांमध्ये काय दिलेले असते, डाव्या किंवा उजव्या बाजूने आलेले अक्षर ओळखा। आपल्याला काय दिलेले असते, शब्द दिलेले असतात किंवा अक्षर मालिका दिलेली असते। मग त्याच्यामध्ये प्रश्नाची अशी सूचना दिलेली असते की डाव्या किंवा उजव्या बाजूने आलेले याच्यातील शब्द किंवा काय आपण जे दिलेले अक्षर असते ते त्याच्यामधले ओळखा। नंतर शब्द उलट क्रमाने लिहा। आपल्याला प्रश्नामध्ये एखादा शब्द दिलेला असेल, मग त्याच्यामध्ये अशी सूचना दिलेली असते की हा शब्द उलट क्रमाने लिहा। मग ते आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे, जेणेकरून आपल्या प्रश्नाचे उत्तर बरोबर येईल। त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस आपण काय करायचा, प्रश्न व्यवस्थित वाचायचा। प्रत्येक प्रश्नामध्ये वेगवेगळ्या सूचना दिलेल्या असतात, त्या सूचनांचे पालन करून व्यवस्थित प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा। आता काही वेळा काय होतं, प्रश्न आपल्याला सरळ साधे आपल्याला काय दिलेले असते, शब्द दिलेले असतात, त्या शब्दांपासून तुम्ही काय करा, अर्थपूर्ण शब्द तयार करा, असा प्रश्न विचारला जातो। आणि त्याच प्रश्नामध्ये असंही विचारलं जातं की आता तुम्ही जो अर्थपूर्ण शब्द तयार केला आहे, तर त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या म्हणजे त्याच्या कितव्या स्थानावर कुठला अक्षर आहे ते ओळखा आणि ते पर्यायामधून शोधून काढा, असाही प्रश्न आपल्याला याच्यामध्ये विचारला जातो। आता नंतरची सूचना आहे ती पाहूया आपण। शब्दांमधील अक्षरांची संख्या ओळखा। आता शब्द दिलेले असतील, पूर्ण वाक्य दिलेले असेल, मग त्याच्यामध्ये काय दिलेले असतात, शब्द दिलेले असतात, मग त्या शब्दांची संख्या ओळखा। मग असाही त्याच्यावर प्रश्न विचारला जातो की ह्या शब्दांमधील बेरीज करा, म्हणजे या शब्दांमधील ह्या स्थानावरचे शब्द घ्या, किंवा या शब्दांमध्ये किती अक्षर आहेत, या शब्दांची काय करा, बेरीज करा, असाही प्रश्न याच्यावरती विचारला जातो। 5 नंबरचा आपला नियम आहे, त्या नियमामध्ये आपल्याला काय सांगितले पाहूया। शब्दामध्ये आलेले जोडाक्षर ओळखा। आपल्याला माहिती जोडाक्षर मग काही शब्द दिलेले असतील, मग त्याच्यामध्ये आपल्याला असं विचारलं जातं की या शब्दांमध्ये किती जोडाक्षर आलेत किंवा या शब्दामध्ये कुठलं जोडाक्षर आले आहे ते पर्यायातून शोधा। आपल्याला व्यवस्थित विचार करून का प्रश्न सोडवायचे, जेणेकरून आपले पर्याय बरोबर आले पाहिजेत, आपलं उत्तर बरोबर आलं पाहिजे आणि आपले मार्क्स आपल्याला त्या ठिकाणचे पूर्ण मिळाले पाहिजेत। त्यामुळे आता 6वा सांगितला आहे आपल्याला नियम। 6व्या नियमामध्ये सांगितलं आहे बघा, शब्दांमध्ये आलेले जोडाक्षर ओळखावा। आणि परत आपल्याला सांगितले क्ष आणि निय हे दिसायला आपल्याला दिसतात दोन्ही साधे, दोन्ही काय दिसतात आपल्याला, साधे शब्द आहेत, पण हे साधे शब्द नाहीत, हे काय आहेत, जोडाक्षर आहेत, बरोबर आहे की नाही, ते सर्वांनी लक्षात ठेवा। आपण आता याच्यावर काही सराव प्रश्न दिलेले आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करू। आता प्रश्न पहिला दिसते का सर्वांना? आता आपल्याला प्रश्न पहिला विचारला आहे याच्यामध्ये, तर मग काय करायचं, सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा याचा आणि माझ्यासोबत तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा। आता सर्वांनी इकडे लक्ष द्या, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की मी कुठल्या सूचना सांगते, कुठल्या प्रश्नामध्ये कुठली सूचना दिलेली आहे, त्याचं पालन कसं करायचं आणि ते सोडवायचं कसं। तर आता आपण याच्यामध्ये पाहूया, ब ती प्र मी दिलेल्या अक्षरांपासून, आता बघा इथे आपल्याला काय दिले, सुट्टे अक्षर दिलेले आहेत, 4 अक्षर दिलेले आहेत। तर
त्या दिलेल्या अक्षरांपासून एक आपल्याला काय करायचंय, अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. काय करायचंय आपल्याला, अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. मग या अक्षरांपासून कुठला अर्थपूर्ण शब्द तयार होत आहे. आता बघा, हे काय दिलेत, अक्षर दिलेत, आणि ह्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सूचना सांगितली आहे त्यांनी, की या ज्या दिलेल्या अक्षर आहेत त्या अक्षरांपासून आपल्याला काय करायचं, एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. तुम्ही व्यवस्थित प्रश्न वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल या प्रश्नामध्ये आपल्याला कशा प्रकारची सूचना दिलेली आहे आणि आपण त्याचं म्हणजे कशी ती सूचना आपण पालन करायची आहे, म्हणजे आपलं उत्तर बरोबर येईल. आता त्यांनी शब्द दिलेत, त्या शब्दापासून आपल्याला काय करायचंय, अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. आता आपण बघा, याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी 4 ऑप्शन दिलेले असतात, त्याच्यातला एक ऑप्शन बरोबर असतो आणि तो आपल्याला बरोबर ऑप्शन याच्यातून निवडायचा आहे. तर बघा, याच्यामध्ये काय, आता बिंब प्रति होतोय का, नाही होत. मग आता प्रतिबिंब, प्रतिबिंब हा काय होतोय, अर्थपूर्ण शब्द तयार होतोय. ह्या दिलेल्या शब्दांपासून काय होतोय, तो अर्थपूर्ण शब्द तयार होतोय. मग तुमच्या लक्षात आलं असेल तर ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय आहे, करेक्ट आन्सर आहे. आपलं ऑप्शन नंबर 2 हे काय आहे, करेक्ट आन्सर आहे. कारण प्रतिबिंब हा दिलेल्या अक्षरांपासून काय होतोय, अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार होत आहे. सर्वांच्या लक्षात येत असेल. आपण पुढचा प्रश्न पाहूया. ग्रंथालय या शब्दांमध्ये उजवीकडून दुसरे अक्षर कोणते. बघा, उजवीकडून डावीकडून हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे की ग्रंथालय या शब्दांमध्ये उजवीकडून दुसरे अक्षर कोणते. आता आपल्याला इथं काय दिले, त्यांनी एक शब्द दिलेला आहे. आपण या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे, ग्रंथालय. मग या ग्रंथालय या शब्दाची उजवी बाजू कोणती, डावी बाजू कोणती, हे आधी आपल्या लक्षात आलं पाहिजे. सर्वांनी लक्ष द्या, मी तुम्हाला सांगते याच्यामध्ये. आता ज्या ठिकाणाहून आपला शब्द सुरू होत आहे ती आपली कुठली झाली, डावी बाजू झाली. आणि ज्या ठिकाणी आपला शब्द संपत आहे तिथं काय आहे, तिथून काय होती, उजवी बाजू स्टार्ट होती. म्हणजे आपण आपलं हे बघा, आता इथं कुठली ही बाजू, इकडनं कुठली बाजू, ही उजवी बाजू, आणि इकडनं कुठली, डावी बाजू. म्हणजे आपल्या डाव्या हाताकडून जे अक्षर येते ते कुठली बाजू, डावी बाजू, आणि उजव्या हाताकडून जे अक्षर येते ते काही उजवी बाजू. आणि अजून याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात ठेवू शकता, जिथून स्टार्ट होतं आपली अक्षर मालिका असो, संख्या मालिका असो, जिथून स्टार्ट होतं ती कुठली झाली, आपली डावी बाजू झाली. आणि जिथं संपत ती बाजू कुठली होती, उजवी बाजू होती. मग आता या प्रश्नामध्ये कुठली सूचना दिलेली आहे की या शब्दांमध्ये उजवीकडून दुसरे अक्षर कोणते. उजवीकडून म्हणजे कोणते, आता तुमच्या लक्षात आलं असं, उजवीकडून म्हणजे इकडनं, उजवीकडून म्हणजे कुठलं, इकडनं. तर मग दुसरं अक्षर कुठलं, दुसरं अक्षर ओळखायचंय. मग हे कुठलं, 1 नंबरचं, आणि हे कुठलं, 2 नंबरचं. मग बघा बरं, ल आपल्या ऑप्शन मध्ये दिलेला आहे का, आपल्या जे पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये ल आहे का, तर ल आहे. ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर 4 हे आपलं काय आहे, बरोबर पर्याय आहे. कारण उजवीकडून दुसरे अक्षर कुठले येते, तर ल हे दुसरं अक्षर येते. सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्या, उजवी आणि डावी बाजू. पहिल्या प्रश्नामध्ये काय होतं, आपण अर्थपूर्ण शब्द तयार केला. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला सूचना दिली की दिलेल्या शब्दामध्ये उजवीकडून दुसरे अक्षर कोणते. तर या ठिकाणी आपण उजवीकडून आणि डावीकडून हा प्रश्न प्रकार याच्यामध्ये शिकलो आहोत. आता 3 नंबरचा प्रश्न प्रकार पाहूया, आपल्याला त्याच्यामध्ये काय सूचना सांगितलेली आहे. तर शिवशाही या शब्दातील तिसऱ्या स्थानावरचे अक्षर कोणते. आता आपल्याला काय झालंय, या ठिकाणी शिवशाही, शिवशाही हा एक शब्द दिलेला आहे. सर्वांना दिसतंय का, शिवशाही हा काय दिलाय, शब्द दिलेला आहे. तर त्या शब्दातील तिसऱ्या स्थानावरचे अक्षर कोणते. आता आपल्याला जर स्थान निश्चित करायचं असेल तर आपण काय करणार, सुरुवातीपासून स्थान निश्चित करणार. शी ला आपण काय देणार, 1 नंबर, व ला 2 नंबर, श ला 3 नंबर, आणि शाहीला हिला 4 नंबर. म्हणजे आपल्या ह्या शब्दामध्ये एकूण काय आहेत, 4 शब्द आहेत, 4 स्थान आहेत. तर त्यापैकी आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली सूचना अशी आहे की तिसऱ्या नंबरचा तुम्हाला शब्द कोणता आहे ते काय करायचं आहे, याच्यामधला ओळखायचा आहे. तर आपला 3 नंबरचा शब्द याच्यामध्ये आहे शा. 3 नंबरचा शब्द आपल्या याच्यामध्ये कोणता आहे, शा. मग आपल्या पर्यायामध्ये शा आहे का हे आपण पाहायचं, व्यवस्थित पर्यायाची निवड करायची आणि
त्याच पर्याय क्रमांकाला गोल करायचं, जेणेकरून तुमचं जम्बलिंग होणार नाही, तुमचं उत्तर चुकणार नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते की तुम्ही व्यवस्थित विचार करा प्रत्येक प्रश्नावर आणि उत्तर लिहितानाही अजिबात गडबड करू नका, जेणेकरून तुम्ही जरी ठरवलेलं उत्तर तुमचं बरोबर असलं तरी ऑप्शन निवडताना किंवा गोल करताना तुमचं चुकू नये. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन काळजीपूर्वक उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 हे आपलं बरोबर ऑप्शन क्रमांक आहे, कारण शिवशाही या शब्दामध्ये 3 नंबरला शाह हे अक्षर आलेलं आहे. मग ते ऑप्शन आपण या ऑप्शन मधून ते शाह आपण काय केलं, शोधलं आणि तो ऑप्शन क्रमांक आपला काय आहे, बरोबर आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. आता 4 नंबरचा प्रश्न इथे विचारलेला आहे, मित्रप्रेम हा एक. आता ह्याच्यामध्ये पण आपल्याला काहीतरी वेगळी सूचना दिलेली असणार याही प्रश्नामध्ये. आपण तेही पाहू, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून परीक्षेमध्ये अशा प्रकारचे किंवा अशा सूचना असलेले प्रश्न जर विचारले तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की या प्रश्नामध्ये आपल्याला काय सूचना विचारली आहे आणि आपण ते कशा प्रकारे सोडवला पाहिजे. तर आता या ठिकाणी आपल्याला एक शब्द दिलेला आहे, 4 अक्षरांचा हा शब्द आहे मित्रप्रेम. या शब्दांमध्ये एकूण किती जोड अक्षरे आले आहेत. आता या ठिकाणी काय झालं आहे, आपल्याला एक शब्द दिलेला आहे मित्रप्रेम. मग या मित्रप्रेम या शब्दामध्ये किती जोड अक्षर आलेले आहेत तुम्ही ओळखा, याच्यामध्ये किती जोड अक्षर आलेले आहेत. तुमच्या जर लक्षात येत असतील या गोष्टी तर तुम्ही माझ्याही अगोदर सॉल्व्ह करायला पाहिजे आणि तुमच्या लक्षात यायला पाहिजे की याच्यामध्ये एकूण किती जोड अक्षर आलेले आहेत. जोड अक्षर आपल्याला सगळ्यांना माहिती. आता याच्यामध्ये किती जोड अक्षर आलेले आहेत सांगा बरं, येते का सांगता कोणाला. तर याच्यामध्ये 2 जोड अक्षर आलेले आहेत, त्र आणि प्रे हे 2 जोड अक्षर आहेत. त्र जोड अक्षर आहे कारण ह्याच्या पोटामध्ये काय आलेलं आहे, र आलेला आहे, म्हणजे हा जोड शब्द आहे आणि प्रे हा पण काय आहे, जोड शब्द आहे. मग आपला ऑप्शन मध्ये बघूया आपण की 2 आहे का, तर ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय बरोबर ऑप्शन आहे, कारण या शब्दामध्ये 2 जोडाक्षर आलेले आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय आहे, करेक्ट आन्सर आहे. आता आपण खाली पाहूया. 5 नंबरचा प्रश्न विचारलेला आहे की ईश्वर निष्ठा. इथेही या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे, या शब्दातील मधले अक्षर कोणते. आता या ठिकाणी आपल्याला एक शब्द दिलेला आहे ईश्वर निष्ठा आणि या शब्दामध्ये मध्यस्थानी कुठला अक्षर आलेला आहे ते आपल्याला पर्यायातून शोधून काढायचे. आपण आतापर्यंत कुठले कुठले पर्याय म्हणजे कुठले कुठले प्रश्न प्रकार पाहितले की ज्याच्यामध्ये वेगवेगळे काही त्याच्यामध्ये सूचना दिलेल्या होत्या, आपण त्यानुसार ते प्रश्न सोडवले. आता हा एक वेगळा प्रश्न प्रकार आहे, याच्यामध्ये हे विचारलं आहे त्यांनी की मध्यस्थानी येणारा शब्द कोणता, बरोबर की नाही. तर मग ईश्वरनिष्ठा या शब्दामध्ये मध्यस्थानी कुठला शब्द येतोय ते बघा सर्वांनी आणि सांगा. आपण काय म्हणजे याच्यामध्ये बघा किती अंकाचा शब्द आहे, तर हा ईश्वर आणि निष्ठा. मग मध्यस्थानी काय येते, तर मध्यस्थानी र हे अक्षर येते. मग आपण ऑप्शन मध्ये पाहूया की र आहे का, तर ऑप्शन नंबर 2 मध्ये र दिलेला आहे, म्हणजे आपलं ऑप्शन नंबर 2 हे काय आहे, अगदी बरोबर उत्तर आहे. म्हणजे ईश्वर निष्ठा या शब्दामध्ये मध्यस्थानी र हे अक्षर येते. काय येते, र अक्षर, र हे अक्षर येते. बरोबर समजते का सर्वांना. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या आणि मी जे हे तुम्हाला प्रश्न देईल त्या प्रश्नांचं तुम्ही काय करा, एक स्क्रीनशॉट मारत चला. म्हणजे कसं होईल, आता मी सांगते तेव्हा तुमच्या लक्षातही येईल कदाचित, पण नंतर तुमच्या लक्षात राहणार नाही की कुठला प्रश्न आपण कशा प्रकारे सोडवला. त्याच्यामुळे तुम्ही याचे स्क्रीनशॉट मारत चला की जेणेकरून तुम्हाला सॉल्व्ह करायला नंतर अडचण येणार नाही. ठीक आहे, चला आपण पुढे पाहूया. आता काही म्हणजे स्वाध्यायासाठी काही प्रश्न दिलेले आहेत त्याच्यामध्ये, तर आपण ते पाहूया. पहिला प्रश्न आहे कमळ. कमळ, तगर, प्रहार, खारट, पसार या प्रत्येक शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर घेऊन त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. त्या अर्थपूर्ण शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर कोणते. आता या प्रश्नामध्ये काय झालं आहे
तर या प्रश्नामध्ये आपल्याला दोन सूचना दिलेल्या आहेत. एक तर काय, हे जे शब्द दिलेले आहेत कमळ, तगर, प्रहार, खारट, पसार, ह्या शब्दांच्या प्रत्येक शब्दाचं काय करायचं आपल्याला, मध्यस्थानी येणारा शब्द घ्यायचा आहे. त्या शब्दांपासून एक म्हणजे ते मध्यस्थानी येणारे काय घ्यायचे आहेत आपल्याला, अक्षर घ्यायचे आहेत. त्या अक्षरांपासून आपल्याला काय करायचं, एक शब्द बनवायचा आहे. ही झाली पहिली सूचना. आणि त्याच प्रश्नामध्ये अजून एक आपल्याला सूचना दिलेली आहे की जो तो शब्द तुमचा तयार होईल त्या शब्दात परत नंतर त्या शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर कोणते. आता त्यांनी काय विचारले बघा, हे जे शब्द दिलेत आपल्याला 1 2 3 4 5 हे 5 शब्द दिलेले, त्या प्रत्येक 5 शब्दांच्या मध्यभागी येणाऱ्या अक्षर उचलायचं म्हणजे घ्यायचं आणि त्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. आणि जेव्हा तो अर्थपूर्ण शब्द तयार होईल त्या अर्थपूर्ण शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर आपल्याला खाली दिलेल्या पर्यायामधून शोधायचे आहे. म्हणजे मध्यभागी येणारे अक्षर कोणते आहे ते आपल्याला त्याच्यामधून शोधायचे आणि ते पर्यायामध्ये पाहून आपल्याला अगदी बरोबर पर्याय याच्यामध्ये काय करायचंय, निवडायचा आहे. मग चला तुम्हीही करा, आपण करूया, म्हणजे तुम्ही लक्ष द्या, आपण करूया काय याच्यामध्ये की नेमकं प्रत्येक शब्दामध्ये आपल्याला काय मधलं अक्षर घ्यायचं आहे. आता मध्यस्थानी जे अक्षर आहे ते घ्यायचं. आता इथं बघा म, नंतर काय आहे ग, नंतर काय आहे हा, नंतर काय आहे र, आणि याच्यामध्ये काय आहे सा. हा, तर मग हे काय होतंय, हा प्रत्येक शब्दाच्या मध्यस्थानचे शब्द घेऊन हा शब्द तयार झाला. आता आपल्याला काय करायचंय, या शब्दापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. आता या शब्दापासून कुठला अर्थपूर्ण शब्द तयार होतोय, म हा सा ग र, बरोबर. तर म हा सागर, तर ह्या प्रत्येक शब्दाच्या मध्यस्थानीचा एक शब्द घेऊन आपण एक शब्द तयार केला. त्या शब्दापासून परत आपण काय केलं, अर्थपूर्ण शब्द तयार केला. आता प्रश्न, आता अजून याच्यामध्ये काय एक सूचना दिलेली आहे, तर त्या अर्थपूर्ण शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर आपल्याला पाहायचे की कोणते ते. तर आता ह्या शब्दापासून कुठला शब्द अर्थपूर्ण तयार होतोय, महासागर. कुठला अर्थपूर्ण शब्द तयार होतोय, महासागर, बरोबर आहे की नाही. मग आता या शब्दातील काय करायचं आपल्याला, परत ह्या शब्दातील मध्यस्थानी येणारा शब्द कोणता आहे ती शोधायचा आणि तो काय करायचा आहे, पर्यायामध्ये आहे का कसा पाहायचा आहे. तर आता या शब्दाच्या मध्यस्थानी, या शब्दाच्या मध्यस्थानी काय येत आहे, सा येत आहे. काय येत आहे, सा येत आहे. तर आपण बघा ऑप्शन मध्ये सा आहे का, तर ऑप्शन मध्ये सा आहे आणि म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. तर ऑप्शन नंबर 2 हे काय बरोबर ऑप्शन आहे. बरोबर ऑप्शनची आपण इथे निवड करतोय कारण ह्या प्रत्येक शब्दाच्या मध्यस्थानीचा शब्द घेऊन एक शब्द तयार केला, त्याच्यापासून आपण परत अर्थपूर्ण शब्द तयार केला आणि तो जो अर्थपूर्ण शब्द तयार होतोय त्याच्या मध्यस्थानी येणारा अक्षर कोणता आहे, सा आहे. तर आपला ऑप्शन नंबर 2 हे काय बरोबर ऑप्शन आहे. तर असे कॉम्प्लिकेटेड प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, त्याच्यामुळे प्रश्न वाचताना घाई करायची नाही, गडबड करायची नाही, गोंधळ स्वतःचा उडू द्यायचा नाही. कारण पूर्ण प्रश्न व्यवस्थित वाचायचा, त्याच्यावर विचार करायचा की त्या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे आणि त्या दिलेल्या सूचनांचं पालन करायचं, जेणेकरून आपलं उत्तर बरोबर येईल. आता आपण पुढचा प्रश्न बघूया की त्याच्यामध्ये काय सूचना दिलेली आहे आपल्याला प्रश्न सोडवण्यासाठी. कर्जबाजारी या शब्दात लपलेला अर्थपूर्ण शब्द कोणता. आता इथे एक शब्द दिला आहे आपल्याला कर्जबाजारी. मग या शब्दात अर्थपूर्ण शब्द लपलाय, मग कुठला शब्द लपलाय अर्थपूर्ण, बाजरी नाही होते. मग 1 5, मग आता काय होतंय याच्यामध्ये कर्ज, तर काय होतोय हा कर्ज हा काय अर्थपूर्ण शब्द याच्यापासून काय होतोय आपल्याला मिळतोय, इथं कर्ज हा शब्द मिळतोय. मग आपला ऑप्शन नंबर 2 हे काय झालं बरोबर ऑप्शन झालं, ऑप्शन नंबर 2. समजते का सर्वांना, लक्षात येते का सर्वांच्या. चला आता पुढचा प्रश्न बघू आपण 3 नंबरचा. नवीन वर्ष सुरू झाले, नवीन वर्ष सुरू झाले. इथं काय झालंय, एक वाक्य दिलं आहे आपल्याला, पूर्ण एक वाक्य दिलं आहे.
नवीन वर्ष सुरू झाले या वाक्यात 2 अक्षरी शब्द किती वेळा आले आहेत? आता नवीन वर्ष सुरू झाले याच्यामध्ये काय काय 2 अक्षरी शब्द आहेत, काय 3 अक्षरी शब्द आहेत. मग याच्यामध्ये एकूण 2 अक्षरी शब्द किती आहेत ते आपल्याला काय करायचंय, पाहायचंय. तर नवीन 1 2 3 याच्यामध्ये किती अक्षर आहेत? 3 अक्षर आहेत. वर्ष याच्यामध्ये किती आहेत? 2 अक्षर आहेत. सुरू याच्यामध्ये ही किती? 2 अक्षर आहेत. आणि झाले याच्यामध्ये ही किती? 2 अक्षर आहेत. मग किती वेळा 2 अक्षरे किती शब्द किती वेळा आले? तर 2 अक्षरी शब्द याच्यामध्ये 1 2 आणि 3 वेळा आले आहेत. मग आपल्या पर्यायामध्ये 3 आहे का? बघा 3 आहे. तर ऑप्शन नंबर 3 हे काय झालं? आपलं बरोबर पर्याय झाला. मग आपण काय करायचं? ऑप्शन नंबर 3 पर्याय याच्यातून निवडायचा. समजतंय का सर्वांना? आता पुढे पाहूया. 4 नंबरचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर राजूला चालणे अशक्य झाले. राजूला चालणे अशक्य झाले. राजूला चालणे अशक्य झाले. तर याच्यामध्ये आता काय सूचना विचारलेली आहे किंवा काय सूचना सांगितलेल्या आहे आपल्याला प्रश्नामध्ये, आपण ते काय करूया पाहूया. या वाक्यात एकूण किती अक्षरे आले आहेत? आता हे काय झालं? एक पूर्ण वाक्य आहे. हे काय आहे? पूर्ण वाक्य आहे. याच्यामध्ये शब्द आहेत. मग आता त्या सगळ्या शब्दामध्ये काय एकूण किती शब्द आलेले आहेत ते आपल्याला काय करायचंय, म्हणजे किती अक्षर आलेले आहेत ते आपल्याला काय करायचंय या ठिकाणी शोधायचं आहे. आणि ते बघायचं आहे की पर्यायामध्ये आहे का, आणि तो बरोबर पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. तर राजूला चालणे अशक्य झाले या वाक्यात एकूण किती अक्षर आहेत बघा बरं. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. ऑप्शन नंबर 4 म्हणजे किती? परत एकदा तुम्ही काउंट करा, परत एकदा तुम्ही पहा, परत एकदा तुम्ही विचार करा आणि मला सांगा की याच्यामध्ये किती अक्षरे आलेले आहेत एकूण. तर राजूला चालणे अशक्य झाले या पूर्ण वाक्यामध्ये एकूण 11 अक्षरे काय झालेले आहेत? आलेले आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं काय आहे? बरोबर ऑप्शन आहे, बरोबर उत्तर आहे याच्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे, समजते का सर्वांना? सर्वांनी लक्ष द्या. आता पुढे पाहूया 5 नंबरचा प्रश्न. तण तण मन धन या शब्दात कोणते अक्षर जास्त वेळा आलेले आहे? तर बघा याच्यामध्ये काय सांगितले आपल्याला त्यांनी? तण मन आणि धन याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेळा आलेले अक्षर कोणते? तर याच्यामध्ये बघा सगळ्यांनी व्यवस्थित विचार करा, लक्ष देऊन बघा याच्यामध्ये कुठलं अक्षर जास्त आलेले आहे. सांगा बरं याच्यामध्ये कुठलं अक्षर जास्त वेळा आलेले आहे? त एकच वेळा आले. न किती वेळा आले? 1 2 3 वेळा आले. न किती वेळा आले? 3 वेळा आले. म पण किती वेळा आले? एकच वेळा आले. किती वेळा आले? एकच वेळा. ध ही एकच वेळा आले. म्हणजे न किती वेळा? जास्त वेळा आले. मग आपलं बरोबर उत्तर कुठलं असणार आहे? पर्याय क्रमांक 3 न हे आपलं काय बरोबर उत्तर आहे. आता प्रश्न 6 पाहूया आपण. दिनकर शहरात नोकरी करत होता. दिनकर शहरात नोकरी करत होता या वाक्यातील सर्वात जास्त व सर्वात कमी अक्षरे असलेल्या शब्दांची बेरीज किती? बघा आता कसा प्रश्न विचारलाय. एक वाक्य दिले आपल्याला. मग या ठिकाणी दिनकर शहरात नोकरी करत होता हे वाक्य दिलेलं आहे. मग त्यांनी पुढे काय विचारलंय? या वाक्यातील सर्वात जास्त म्हणजे सर्वात जास्त अक्षरे आलेलं म्हणजे शब्द आणि सर्वात कमी अक्षरे आलेले शब्द. तर या दोघांचे काय करायचे आपल्याला या ठिकाणी? बेरीज करायची. आणि ती बेरीज किती येते ते खाली आपल्याला ऑप्शन मधून शोधायचे. आता या ठिकाणी सर्वांनी लक्ष द्या. दिसतंय का सर्वांना इथं? या ठिकाणी बघा. आता दिनकर 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 मध्ये किती शब्द आले? 4 शब्द आलेत. शहरात किती आलेत? 4 शब्द आलेत. नोकरी किती शब्द येत? 3 येत. करत या शब्दामध्ये देखील किती? 3 शब्द आहेत. आणि होतामध्ये किती?
2 शब्द आहेत. म्हणजे या वाक्यामध्ये सर्वात जास्त शब्द असलेला कुठला? दिनकर. शहरात याच्यात पण 4च आहेत, पण आपण याच्यापैकी एकच शब्द घ्यायचा. आणि नोकरीमध्ये 3 म्हणजे नाही, करत मध्ये ही 3 म्हणजे होता. होतामध्ये सर्वात कमी शब्द याच्यामध्ये होतामध्ये आहेत. होतामध्ये म्हणजे सर्वात जास्त 4 शब्द असलेला 4 अक्षर असलेला शब्द आणि सर्वात कमी 2 अक्षर असलेला शब्द. म्हणजे 4 + 2 किती होतं? 6 होतं. मग सर्वात जास्त आलेला शब्द म्हणजे अक्षर किती? हे 4. म्हणजे शब्द तो कोणता आहे आपल्या याच्यामध्ये? शहरात किंवा दिनकर. आणि सर्वात कमी अक्षर असलेला कुठला? होता. मग दिनकर मध्ये किती? 4 शब्द आणि होतामध्ये किती? 2 शब्द. मग 4 आणि 2, 4 + 2 करायचं. ह्याच्यातले 2 आणि याच्यातले 4. मग उत्तर आपलं किती येते? 6. उत्तर किती येते आपलं? 6. मग आता आपण बघूया ऑप्शन मध्ये 6 आहे का? तर 4 नंबरचा ऑप्शन मध्ये 6 आहे. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 4 हे काय झालं? बरोबर ऑप्शन झाला या ठिकाणी. ऑप्शन नंबर 4. समजते का सर्वांना? हा प्रश्न थोडासा कॉम्प्लिकेटेड होता. ते आपण सोडवण्याचा प्रयत्न पूर्णपणे घरी सराव करा, व्यवस्थित लक्षात आणा. म्हणजे तुमच्या सर्व काही गोष्टी याच्यामध्ये काय होतील? लक्षात येतील.